पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ विष्णुबुवा जोग महाराज की जय. सद्गुरुनाथ मामासाहेब दांडेकर महाराज की जय. सद्गुरुनाथ मारुती बाबा कुर्वेकर महाराज की जय. अखंड बाल ब्रह्मचारी संन्यासी श्री सद्गुरु गादी देवाचे आळंदी की जय. हरिरेव जगतो जगदेव हरी हरितो जगतो नसे भिन्न वपू इतियशमती परमार्थ गती सनरो भवसागर मुद्दरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दाल्ले ध्यान रुक्मांगदार्जुन वचिष्ठ बिभीषणानादीन पुण्यानी माम परम भागवतानं स्मरामि. वसुदेव सुतम देव कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. अहोभाग्य मोहभाग्य नोंद गोपवर्जोकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्मम सनातनम यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतम स्तुवंती स्तवैवैदेह सांड्र पदकौपनिषद ग्रायन्त्यम सामगा ध्यानावसित गतेन मनसा पश्यन्त्यम योगिनो यशानंतम न विदुसुरासुर गणाय देवाय तस्मै नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा अखंड मंडलाकार व्याप्त एणम चराचरम तत्पद आदिदर्शितम तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुन, आता देई अवधान प्रसंगे तुझं सांगीन या निराशाचे चिन्ह धनुर्धरा. निराश्य तत्वाचे चिन्ह सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आणि म्हणतात अर्जुनाला, हे अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. जे निष्काम पुरुष असतात ना त्याचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे राजा. असावे एकाग्र स्वस्थ चित्त मन उल्हासे करुणी स्मरणजीवी अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हारी तया संभाळी अंतर्बाह्य. गुरु शिष्यास सांगतो, भक्ताला भगवंत सांगतो वेदाच्या माध्यमातून पुराणाच्या माध्यमातून. परंतु त्याचा अंगीकार करत असताना एकाग्रतेची सर्वात मोठी आवश्यकता आहे. आणि एकाग्रता झाल्याशिवाय तर भगवंतानं वेदाच्या पुराणाच्या माध्यमातून आणि गुरुनं आपल्या तत्ववेत्याच्या माध्यमातून जे सांगितलेलं ते मनुष्याच्या लक्षात बसत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा ए राजा, तू इकडे लक्ष दे आणि लक्षपूर्वक एकाग्रतेनं ऐक. यास्तेंद्रियाणी मनसा नियम्यास्य रभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगो मनस्तस विशिष्यते. हे अर्जुन, मनाने इंद्रियाचे नियमन करून जो अनासक्त न होता आसक्त न होता, मनाने इंद्रियाचे नियमन करणारा, मनाने की डोळा कुठंतरी गेला म्हणून कुठंतरी डोळा झाकून घ्यावा, जीभ काहीतरी खाण्यासाठी मागते म्हणून कुठंतरी जिभेला काहीतरी हे करावं, किंवा आपले सर्व इंद्रिय कुठंतरी स्वैर धावतात म्हणून इंद्रियाला न कुठल्या बंधनात ठेवता जे इंद्रियाच्या आत जे गुप्त रूपाचं मन आहे त्या मनाने इंद्रियाचे नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियाने कर्मयोगाला आरंभ करतो, म्हणजे कर्म इंद्रिय कर्मात राबवतो. इंद्रियाला कुठल्याच प्रकाराचा उपद्रव न होता मनाला आवरून धरतो. म्हणजे इंद्रिय स्वैर धावण्याचे थांबूनच जातात. म्हणजे कर्म इंद्रिय कर्मात राबवतो. त्याची योग्यता विशेष होय अर्जुना. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू बाह्य तरी रूढू लौकिकू जैसा. बाबा अर्जुना, जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकाप्रमाणे व्यवहार करीत असतो, तो इंद्रिया आज्ञा न करी विषयाचे भय न धरी प्राप्त कर्म न अवेरी उचित जे जे.
हे अर्जुन, तो कसा असतो? तो आपल्या इंद्रियांना हुकूम करीत नाही आणि विषय बाधतील अशी त्यास भीती सुद्धा नसते. तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित त्याचा अनादर करीत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला मोठ्या हृदयापासून एक एक शब्द असा, जशी मोत्याची माळ दोऱ्यामध्ये गुंफल्यानंतर जसा त्याचा ऐवज तयार होतो, तसं भगवान आपल्या एक एक ब्रह्मतत्वात्मक ज्ञानारूपी एक एक ज्ञान रूपाचा मोती आणि वैराग्य रूपाचा दोरा त्यात घालून अशी माळ अर्जुनाला घालतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, तो कर्मेंद्रिय कर्मी रहाटता तरी न नेमी परी तेची उर्मी झाकोळेना. कर्मेंद्रिय कर्म करीत असली तरी त्यांना तो पुरुष आवरीत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्तच होत नाही. हे कर्मेंद्रिय सर्व कर्म करत असताना जो विकार उद्भवतो त्या विकाराला तो लिप्त होत नाही. म्हणजेच माझा ज्ञानराजा म्हणतो, रामकृष्ण नाम उन्मुनी साधली तयासी लाभली सकळ सिद्धी. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. एकाग्रता असल्याशिवाय विकार, मनुष्याला एकाग्रता झाली की विकार बाधतच नाही, आणि जरी एकाग्रता नसेल तरी विकार बाधल्याशिवाय राहत नाही. म्हणून होणाऱ्या विकाराने तो लिप्त होत नाही. तो कामना मात्रेन घेपे मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही. तैसा अविवेकी रूपी मालाच्या योगाने तो मलिन होत नाही. अर्जुना, माझा भक्त कसा असतो? ते वैश्विक विषयामध्ये, सांसारिक प्रापंचिक विषयामध्ये जर तो आपल्या कर्तव्य कर्मात जरी रमलाच, तरी तो जसं एखादं कमळ चिखलातून निर्माण होतं, परंतु त्या चिखलाच्या घाणीचा किंवा त्या पाण्याचा थेंब सुद्धा अंगावर टिकू देत नाही, तसा माझा संसारी जीवात्मा माझी आठवण केल्यामुळे, माझं नाममंत्र घेतल्यामुळे त्याला संसाराच्या कुठल्याच कर्माची त्याला लिप्तता होत नाही, त्याला तो संसार रूपी मायाजाळ बाधत नाही. अर्जुना, म्हणून सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि ज्ञानोबा या वव्याच्या रूपेतून सांगतात, तैसा संसर्गा माझी असे व सकळा सारिका दिसे, जैसे तोय संज्ञाबासे भानुबिंब. त्या कमळाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संसर्गामध्ये राहतो. तो दिसण्यास तर सामान्य लोकाप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असून ही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते. सकाळचा सूर्य जर निघाला, उदय झाला, एखादं पाण्याचं डबकं जर कुठे असेल तर त्या पाण्याच्या डबक्यामध्ये सुद्धा त्या सूर्य भगवंताचं प्रतिबिंब पडतं. याचा अर्थ सूर्य त्या डबक्यात आहे का? त्याचं प्रतिबिंब डबक्यात आहे. भगवंताचं बोलणं फक्त एवढंच आहे, ह्या प्रत्येक जीवाच्या चराचरामध्ये मी अशा प्रकाराने वास करतो. तैसा सामान्य तत्व पाहिजे तरी साधारणूची देखीजे, एरवी निर्धारता नेणीजे स्वयजयाची. त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो, आणि बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याची स्थिती विषयी काहीच कल्पना करता येत नाही. त्याच्याविषयी काहीच कल्पना करता येत नाही. आयशा चिन्नी चिन्नी तू देखसी तोची मुक्तू, आशा पाश रहितू ओळखपा. जन्ममृत्यूच्या चक्रातून कोण मुक्त आहे आणि कोणता जीवात्मा सुटका करून घेतो? ऐक, आयशा चिन्नी. आता मी जे त्याचं चिन्ह सांगितलं ना अर्जुना, आयशा चिन्नी,
तू देखशी तो मुक्त, आशा पास रहितू. ओळख पा, अशा लक्षणाने युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशापास रहित व मुक्त आहे असे तू ओळख. अर्जुना, तोच योगी विशेषी जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी मनिपे तुते. अर्जुना, जगामध्ये त्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय, आणि याकरताच तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो. जीवनमुक्ताचं लक्षण सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, या संसारिक क्षेत्रामध्ये जो जीव जन्माला येतो, हे सर्व कर्म करीत असताना जो माझं श्रवण करतो, माझं नाम घेतो, सत्कर्मामध्ये आपलं जीवन व्यतीत करून हे सर्व काय करतो, तो जीवात्मा योगी आहे, जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणारा मुक्त पुरुषार्थ पुरुष आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, मनुष्याचं मन आणि इंद्रिय पवित्र होण्यासाठी मनुष्याला शुद्ध आचरणाची गरज आहे. मनुष्याचा शुद्ध आचार झाल्याशिवाय त्याचा विचार, महाराज म्हणतात, श्रवणे कीर्तने झाले ती पावन. हे श्रवण केल्यानं, त्याचं कीर्तन केल्यानं मनुष्याचं मन पावन होतं, आणि मन पावन झाल्याशिवाय मनुष्याला कधीही समाधान लागू शकत नाही. मनुष्य महालात जरी असला, सर्व व्यवस्था जरी असल्या, तरी मनुष्याला विचाराचं मंथन सदैव दुःख देत राहतं. परंतु धर्ममय जीव असा असतो, अर्धी भाकर आणि तांब्याभर पाणी जरी आपल्या स्वानुभूतीच्या कष्टाने मिळवलं तर ते खात असताना त्याला एक वेगळा आनंद असतो. असंच भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या माध्यमातून सर्व विश्वाला देतात की विश्वच माझे घर, अवघी मती जयाची स्थिर, त्यातूनही चराचर आपण झाला. म्हणून भगवान सांगतात, अर्जुना, तोच योगी विशेषी जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी मनिपे तुते. बाबा, म्हणून तू असा हो म्हणून मी तुला सांगतो की ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी जे योग तत्व आहे, जे नियम तत्व आहे, जे विचाराला गरजेचं आहे, तू त्याचा अंगीकार कर, आणि अंगीकार करून या पद्धतीने तू त्या प्रयत्नशील हो. कोणी नसे रे आपला आपला, विचारा सो मनाला मनाला. विचार करीतो गोपीचंद मनाला, सोडिले सुख संसाराला, सोडिले सुख संसाराला, सोडिले सुख संसाराला. कोणी नसे रे आपला आपला, विचारा सो मनाला मनाला. विचार करीतो हरिचंद मनाला, वचनासाठी सोडिले राजगादीला, वचनासाठी सोडिले राजगादीला, सोडिले राजगादीला. कोणी नसे रे आपला आपला, विचारा सो मनाला मनाला. विचार करीतो अर्जुन मनाला, वचनासाठी धर्मासाठी सोडले गुरु द्रोणाला, धर्मासाठी सोडिले गुरु द्रोणाचार्याला, सोडिले गुरु द्रोणाचार्याला. कोणी नसे रे आपला आपला,
विचारासो मनाला मनाला, विचार करीतो ज्ञानेश्वर जोशी मनाला, सद्गुरु कृपे देह विठ्ठल चरणी वाहिला, सद्गुरु कृपे देह विठ्ठल चरणी वाहिला, विठ्ठल चरणी वाहिला, कोणी नसे रे आपला आपला, विचारासो मनाला मनाला, विठ्ठला विठ्ठला देवा देवा, कोणी नसे रे आपला आपला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्य यज्ञ तोषावे, तोषिनु मज द्यावे पसाय दान हे, जे खळाची व्यंकटी सांडोतया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तुया भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतो जे अनर्व पियुष्याचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड दे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन स्वयरे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदिपुरक्या खंडित आणि ग्रंथ उपजीविये, विशेष लोके द्रष्टाद्रष्ट विजय हो आवेजी, येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.